मित्रांनो राम राम. तर मग मी पुढचे 3 तास ह्या गाडीवर बसून राहणार आहे एच बिलेसवर. तर ते माझ्यासारखं येडेपणा तुम्ही करू नका. 3 तास या गाडीवर कसं वाटतं बसून. जर रायडरला तर माहीतच असेल काय विषय आहे काय. पण मी रायडरसारखं बसणार नाही, हे असं गाडीवर बसून राहणार आहे 3 तास. म्हणजे लगवीला तर कुठं जायचं विषयच नाही, पण आता कसं करा बघू. 3 तास बसून राहू या गाडीवर, काय विषय होते बघू. बघा आता तर तुम्हाला घड्याळ दाखवतो, बघू किती वाजलेत. 2:59 झालेत. बघू आता बसलोय शेतात आहे. अगं एक मोबाईल आहे सोबत. आता लगेल जर पाणी प्यायचं तर म्हणलं तर काय विषय नाही. पाणी पिऊन आलोय, जरा ऊन पण लागायला लागले. काय होते बघू. कोणच नाही, पण इथं माझं जवळ शेता पलीकडे पाणी प्यायला कसं करावं म्हणतोय. तहान तर लागले आता काय करा. पाणी बी आणलं ना सोबत. टॉवेल घेऊन आलतो शेतात, आपलं बसायला येतं म्हणून. पण आता 3 तास बसायचं गाडीवर म्हणल्यावर काय पुस्तक निवांत. स्टँडवर पडू नये फक्त कडे, नंतर पडल्यावर की काय खरं नाही. पण ताप म्हणजे थोडा ताप नाही पडलं या गाडी. कसं करून बसावं. आरा लागले गाडी जास्त बघा. हो जास्त खाली आरली गाडी तेव्हा ती स्टँड. म्हणजे काय आगाव कुठाना होऊ नये. थोडं जरा इकडं हिकल्या साईडला असं करून बसतो, जरा दोन्हीकडे पाय टाकतो म्हणजे हरत नाही. जरा झोपाव का पण नाही दिसत नाही त्याच्या. जाऊ दे. इकडून सूर्य चमका लागला, गाडी पडून मजा झालं. जास्त खाली गेली का. शेत असल्यामुळं काय होतं, रान जरा म्हणजे काळ्या मातीचं रान, त्याच्यामुळं थोडं जरा मध्ये आर आलाय. पण लय एवढं आरलं नाही मध्ये, काय गेलं नाही जास्त. चार्जिंग बी करून आलतो. थोडं पुसतो जरा इकडं, कारण कपडे वगैरे चांगले घातले. आज धुली होती कपडे सगळे. आरा लागल्या पण गाडी काय करणार. बघाच काय होईल ते, काय विषय होते ते बघा. मी एकटाच आहे इथं, कोण नाही तरी सध्या. इकडं सगळे कोण दिसावं. इकडं पलीकडं माळ आहे का तिकडं त्या साईडला. इकडे शेत आपलं. मी ह्या माझ्या शेतात, आमच्या शेतात बसलोय. वडील आहे तर घरी शेतात. थोडं जरा जातो नाही तर काय करावं तीच कळ. काय तर गोष्ट बिष्ट सांगावी काय जोक पीक मारावं काय. बघा आता माझं उगाच का पेज आहे, मग त्याच्यावर काय तरी बोलतो. काल विषय झाला एक, गेलो तुळजापूरला पाया पडायला. मग काय झालं, मित्रानं गाडी लावली होती ह्याच्यापाशी मंदिराच्या अलीकडे. तिथं त्या ठिकाणी त्याला म्हणलं होतं लावून किती गाडी सांगून, मी त्यांना ऐकायला. मी काय केलं तर घरचे नव्हते, मग जनावरं बांधली, म्हैस पाणी पाजली आणि बांधून गेलो होतो दोघं जण आम्ही. त्याला सांगितलं होतं बरं का लावून तिथे गाडी. मला माहीत होती तिथं उचलून. त्यानं मंदिरापाशी गेला, तिथं जवळ तिथं नेऊन गाडी लावली. आणि पुन्हा काय ते ट्रॅफिक पोलिसांनी हे उचलून सगळी. आणि 1-2च गाड्या होती त्या ठिकाणी. त्याला पलीकडून जरा तिथं पलीकडे तिथं हे होतं भाजी मंडई, तिकडं पलीकडे जाऊन लावा म्हणत. त्यानं काय ऐकायला नाही. त्या दिवशी 2 तास तिथे गेलो आम्ही. तासभर मंदिरात बसलो होतो, तास 2 तास. आणि पुन्हा 2 तास त्या ह्याच्यामध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये. त्याने काय लवकर गाडी दिलीच नाही. काय करावं म्हणलं तर हा कुठं. एकतर म्हशीला पुन्हा बांधून आलतो. सकाळी पाणी बाजूला तर थोडी वारं टाकली. पण आता काय होते कुठं ना काय माहिती. पुन्हा मॅडमने पुन्हा काय केलं, सगळ्याचे घेतलं इन्शुरन्स चेक केलं. 2-3 गाड्या धरल्या होत्या. एक लातूरची होती, एक कर्नाटकची होती. कर्नाटकची काय त्याला इन्शुरन्स होता वाटतं. त्यांना आम्हाला इन्शुरन्स नव्हता म्हणून आमचं ते लातूरवाल्याला आम्हाला बसवलं होतं. मग ते दोघं आम्ही बसलो आणि मग त्याला
त्याचं त्या जे इन्शुरन्स होता त्याला सोडून दिलं कर्नाटकवाल्याला. त्याच्या पण ऑनलाईन त्याला टाकलं वाटतं दंड. मग कर्नाटक त्या लातूरवाला बोललं त्याच्याकडे इन्शुरन्स नको. मग त्याला बी पुन्हा त्याला बी हे केलं, दंड टाकला त्याला ऑनलाईन गाडीवरच. त्याला बी सोडलं. पुन्हा मला विचारलं मग मित्राकडे नको लायसन, माझ्याकडे होत्या. मग ती म्हणून लायसन आहे कोणाकडे मॅडम? म्हणलं माझ्याकडे आहे भाऊ. मग त्यांना ती दाखवलं लायसन मॅडमला माझं. हे मला तर ती मॅडम म्हणलं किती पैसे देता तुम्ही? म्हणलं काय नाही बाबा, म्हणलं माझ्या आमच्याकडे नाही. तर म्हणलं मॅडम काय करा, म्हणलं आम्ही इथून शेतातून आला, म्हणलं जनावर बांधून दे, आमच्याकडे रुपये नाही म्हणलं. मग मॅडमने सोडून दिलं. नाही त्याच्या दंड टाकलं गाडीवर. पुन्हा ते इन्शुरन्स नसल्यामुळे ते दंड टाकलं गाडीवर. ओढणार 500 रुपये दंड पडला वाटतं. रॉंग पार्किंग म्हणून लावलं. काय करावं आता, एकटंच आहे तर काय सांग, काय करावं. असं बी घुमता येत नाही. असं बी इकडं आरा लागली बघ, जायली बघ गाडी तो खाली स्टँड आरा लागली. आगाच कुठं असं बी होतं बघा. नाही असं पण बसून उपयोग नाही. नंतर तर काय हेच नाही. काय वरे पाय टाकला हे तर बसलं. चप्पल खाली सोडतो जरा, म्हणजे काय होतंय थोडं जरा. अजून बी आहेच ट्रॅव्हल गाडी आहेच, स्टँड बाकलेला आहेच. तरी बसला माझं म्हणजे बघू बरं किती वाजलेत. बघू का, 3:36 झाली. तरी बरा टाईम झाला बघा. ट्रॅव्हल हे काम करतो आता. वाटलं शेतकरी शेतात असं असते. केस जरा हे झाली का थांबा घरी. चप्पल सोडू का, वर पाय करून बसतो. पडाची लाग गाडी, लय स्टँड वाका लागले. पडली बिल्ली का काहीच खरं नाही. हो बडावरच पडत होती का. डूस किती लागते, पोच बीच पडायची नाही पडत का होतं. तर कामाला गेलो जरा नाईटमध्ये, नाईटला काम करून आलोय. आता लागायला झोप. ताण बी लागले, लगे बी लागले, सगळ्याचे विषय आहेत. सगळे विषय बॅक आहेत. केस कट केली ती मध्येच बघू. आता डोळा दुखायला जरा ते झोप झालं नाही. ते काम म्हणून जरा पाडलं 4 वाजता उठून काम जायचं असतं, त्याच्यामुळे डोळा दुखायला लागला. काय करावं तेच कळलं. किती वाजले बघून 3:57 झाले. म्हणजे 1 तास पूर्ण झालं आता तरी. अजून 2 तास जायचे. काय जायचं हे कटायला बसून काय करावं तेच कळलं.
दिसणार कुठं कोण काय नाही. पाय बी हरित कसं करायचं. पाणी प्यायचं म्हणजे अजून 2 तास पण लागते. 1 तास आता कुठे 1 तास झाला. आता लगे बी लागले 8. टाइम बी पटपट. तिने पकडा झाले. डोकं दुखा लागलंय. काय करावं तेच कळलं. पाणी पसंत असते. कोणतं नाही आपल्या पण स्वतः धार राहते. चार वाजले लग्न 57 मिनटं झाले. आता 29 झाले. 4 वाजले बघा. 1 तास पूर्ण झाला. अजून 2 तास. आता मात्र कटरायला बस ताप आता उठ वाटत. काय करावं. झोप वाटेल पण झोपता येत नाही. आणि पलीकडे तशी आहे काय स्टँड हारले झोपले पडून पडले गेले. कच्चा पण लागत नाही. थोडं लागत. वारं सुटलंय. काय सगळं त्याच्या झोप तर काय लागत नाही. काय फोनची केक बंद आहे. काय सगळं विरायला हाल गेलं. पण पहिलं ही शिकडलं मोडतं काय तर आगाव पडायला. झोप म्हणजे काय ते रात्री पहाटे गेले मग कामाला त्यामुळे झोपीचं काय हेच होतं. कंट्रोल बिघडतं झोप. माहोळात बघावं म्हणलं तर आता इथं तासभर बसावं लागलं. अजून आता किती 1 तासभर राहिला असेल माझ्या मध्ये जास्तीत जास्त. मोबाईल बघत बसतो. काय बघावं मोबाईल मित्र सगळं आहे ती जाईन.
काहीच नाही. त्याच्या वायपला कनेक्ट करून जे व्हिडिओ बघायला लागलोय काय ते मोबाईलमध्ये 9% मेसेज आला. अगोदरच 50% संपलं होतं, आता 9% मेसेज येऊन बसला तिथं. काय संपलं नेट, आवाज कुठं नाही काहीतरी. असो, किती वेळेस बघा तरी पाठ दुखायला लागले आता. मान 4:29 झाले, 4:30 वाजलेत. तापमान तर व्हायला लागल्यात. आता मान दुखायला लागले. आता राहायला 1.5 तास बसावं तर नको तेच का. पाय काय दुकान आहे ते रडर कशी पडतच असतात. पाठीचे पार मायने देऊन टाकाला, पाठ आणि मान. डोकं दुखायला लागलं बघ, काय करावं तेच कळलं नाही. त्या अंग खाजवायला लागले. ते काय झालं नाही तसले, काय म्हणतात झालं नाही. काय झालं ते हे काय ते पित्त झाले. पित्तामुळं काय म्हटलं, रात्री जागरण झाल्यामुळं पित्त खाजवायला लागले अंग. टायमिंग बघा 4:53 झाले ते. अजून पण बसला बघू काय होतंय काय. 2 तास गेलेले बघा. गाडी हारले पण का पड तिथे आहे पडली तिथं काय करणार. आता झोपी लागायला लागले पण काय झोपत नाही. चॅलेंज पूर्ण झाल्याशिवाय नाही झोपतं कशानं. पडायला बी येत नाही. डोकं दुखतंय. मग ठेवायचं. नीट संपले थोडं. 4:54. 1 मिनिट काय हे बी 21% चार्जिंग आहे. चार्जिंग ओढून निघून झालं. वाजायला आली आता. वेळ तरी झाला, आता 1 तासभर राहिला. क्लिअर कट 1 तासभर बसा अजून. टायमिंग आता किती झाला, 4:59. अजून 1 तास. तिकडं आतली जनावर की पाठीमाग. चला आपलं